नमस्कार, माझ्या रुपाली कुकिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल झणझणीत असा पनीर मसाला। चला तर मग साहित्य बघूया। मी 2 उभे कांदे कापून घेतलेत, तेजपत्ता घेतलाय, दालचिनी घेतले, हिरवी मिरची घेतले मधी कापून, 2 टोमॅटो घेतलेत, काजू घेतले, ते गरम पाण्यामध्ये भिजत घातले मी, कस्तुरी मेथी, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि हळद। हे पाव किलो इथं पनीर घेतलंय मी कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये आता तेल टाकले गरम व्हायला। तेल गरम झालं की आपण कांदा हा फ्राय करून घ्यायचा। जसा आपण बिर्याणीला फ्राय करतो तसा असा पूर्ण लाल होईपर्यंत फ्राय करायचा। चांगला असा फ्राय करून घ्यायचा, लाल असा। आणि आपण कोणतेही बाहेरचे मसाले घेतले नाही, सर्व घरातलं अवेलेबल मसाले आहेत। आता आपण टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आणि हे काजू गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले ते पण टाकायचे त्यात आणि त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची। हे बघा, आपण टोमॅटो आणि काजू टाकलेली त्याची पेस्ट कशी छान अशी बारीक झाली अशी करून घ्यायची। कांदा पण आपला छान असा लाल झालाय, तर आता एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आणि थंड झाल्यावर त्याची पण पेस्ट करून घ्यायची। हे बघा, हे असं काढून घ्यायचं आता आणि थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट करून घ्यायची। हे बघा, हे आपली कांद्याची पेस्ट कशी झाली, पाणी नाही टाकायचं, असंच मोठं मोठं बारीक करून घ्यायचं। दाणेदार असं दिसलं पाहिजे, जास्त पेस्ट करून घ्यायची नाही, म्हणजे आपली ग्रेव्ही दाणेदार अशी दिसते। आता आपण ह्याच कढईमध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं। पनीर मी स्वच्छ धुवून बारीक बारीक तुकडे केले। हे बघा, आपलं पनीर छान असं फ्राय झालंय। आणि पनीर गरम करताना तेल चांगलं तापलं पाहिजे, म्हणजे खाली चिपकत नाही कढईला पनीर। तेल चांगलं गरम नाही झालं तर खाली पनीर चिपकतं कढईला आणि त्याचा चुरा होतो। मग आता आपण प्लेटीमध्ये काढून घेऊ। त्याच कढईमध्ये आता आपण तेजपत्ता टाकू, दालचिनी टाकू आणि हिरवी मिरची मध्ये कापून घेतलेली। टोमॅटोची काजूची पेस्ट केलेली ती टाकून घ्यायची। ती छान अशी परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत। आपण इथे पनीर मसाला सुद्धा वापरला नाही। हे बघा, आपण आता छान असं परतून घेतले टोमॅटोची काजूची पेस्ट। आता आपण कांदा फ्राय केलेला तो टाकून घ्यायचा। कांदा आपला परतलेला आहे, तो जास्त टाइम नाही परतला तरी चालेल। मसाला कसा दिसतोय आपला, हे बघा कसं तेल सुटलंय। आता आपण मसाला टाकून घेऊ। लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद, हे सर्व छान मिक्स करायचे आता मसाल्यामध्ये। आता आपण पनीर परतलेलं ते टाकून द्यायचं। आता आपण मसाला जो बारीक केलेला त्या मिक्सरमध्ये धुवून मिक्सरचं भांडं पाणी टाकलेले। मला ग्रेव्ही बनवायची असा मसाला, तुम्हाला जास्त पाणी पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता।
मला असं मसाला बनवायचा आहे सुक्का सुक्का, म्हणून मी थोडंसंच पाणी टाकणार आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल जास्त तर तुम्ही टाकू शकता.